या गोष्टीची सुरुवात तिथं झालेली आहे. म्हणून लक्षात घेण्यासारखी बाब आहे की आपल्यामध्ये जसे खूप हिरे आहेत, जसं कोकण मराठी साहित्य परिषदेचा एक कार्यकर्ता इथं आहे बसलेला, आणि तो पडद्यामागचा कलाकार आहे. तो या वेळेला जास्त समोर नाही आलेला, पण कार्यक्रम यशस्वीसाठी अतोनात कष्ट घेतलेला आमचा कवी, शीघ्र कवी हेमंत बारटक्के या ठिकाणी आहे बसलेला. सांगायचा मुद्दा काय आहे की आपल्यामध्ये कोण कोण आहेत हे आपल्यालाच माहित नाही, आपल्याला त्याची ओळखही नाही झालेली, की आपल्यात किती चांगले लोक आहेत, आपले सहकारी किती उच्च पदावर आहेत, किती चांगलं कार्य केलेलं आहे त्यांनी. जसं सुनील वैकरचं नाव घेतलं, राजेंद्र आंबिकेचं नाव घेतलं, विनोद म्हात्रेचं तर खरं रूप आज कळलं मला 28 वर्षांनी. इतका चांगला बोलतो हा, आणि इतका शाय विद्यार्थी हा, लाजाळू, लांब लांबच मी बोलवलं तरी येत नव्हता, घाबरत होता. आता घाबरायला काय, मी असा बॉडी बिल्डर नव्हतोच, पण तरी घाबरतच होता. विद्यार्थिनी सुद्धा कधी पुढे जास्त येत नव्हत्या, काय कळत नव्हतं की का असं होत होतं. बॉडी बिल्डर असल्यावर थोडं माणूस घाबरतो ना, पण एक वेगळ्या प्रकारची आदरयुक्त भीती, भीतीयुक्त आदर का आदरयुक्त भीती होती हे माहिती नाही मला. पण सांगण्याचा उद्देश काय आहे की विनोद इतका उत्तम वक्ता आहे, उत्कृष्ट सूत्रसंचालक आहे, हे आज मला इथं कळलंय. आणि उत्कृष्ट रांगोळीकार आहे. डान्सर तर आहे, तो कार्यक्रम करतच होता त्यावेळेला, ठीक आहे. पण ही कला जी आहे, दोन या कला या आज मला समजल्या, त्याचं खरोखर कौतुक आहे, त्याचं अभिनंदन आहे. संघटक पण आहे, तो ग्रुप त्यानेच केला तयार. असा का? हा ग्रुप त्याने तयार केलाय. बरं, अच्छा. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं इथं या ठिकाणी एकत्र येण्याचा हा एक फायदा आहे. स्नेह मेळाव्याला तुम्ही आता मागील 4 वर्षापासून तुम्ही करता, 3 वर्ष स्नेह मेळावा तुमचा तुम्हीच केला, आमची आठवणच नाही आली. अरे की नाही, आठवण आली पण कसं काय ऑर्गनाईज करावं. नाही सर, आम्ही ठेवली आठवण, अलिबागकरांनी. 4 वर्षांनी एकदा बोलवणार असं ठरवलं तर. आता 4 वर्ष झाली बघा. ठीक आहे, परत 4 वर्षांनी. अच्छा. अरे वा, नाही देर से आहे लेकिन दुरुस्त आहे या. ठीक आहे, 3 वर्ष गेली, चला या वर्षी तर तुम्ही आम्हाला बोलवलं, चांगली गोष्ट झाली. मुळात काय, हे भाग्य आहे तुमचं आणि भाग्य आहे आमचं. का आपण आपल्या गुरुजनांचा सत्कार करणार आहोत, आपण आपल्या गुरुजनांना भेटणार आहोत. मला जर विचारलं की मी कोणत्या गुरुला आता भेटावं, तर माझ्या 3 वर्ष झाली रिटायर होऊन, बरोबर आहे. प्रशासनाधिकारी करून, गट शिक्षणाधिकारी मुरुड इथून सेवानिवृत्त झाल्यावर 3 वर्ष झाली. आता मी जेव्हा माझे गुरु शोधायला जातो, ते गुरु हयात नाहीत आता, असे आहे काही. मग आपण नक्की भाग्यवान आहोत की नाही, की आपण आपल्याला जोपर्यंत गुरु आहेत हयात, तोपर्यंत कितीतरी चांगली गोष्ट आहे. की त्याच्या इतके भाग्यवान कुणी नाही, की त्याचे पाय धरण्यासारखे पायच राहिले नाहीत. अलीकडच्या काळात कोणाचे पाय धरावेत असे पायच राहिले नाहीत. काय सांगण्याचा अर्थ काय आहे माझा, की अशा प्रकारची डोकी टेकवावं असं कुठला पाय, फार कमी पाय राहिलेले आहेत. त्याच्यामुळं गुरुला जपा, गुरुच्या संपर्कात राहा, गुरुचे आशीर्वाद घ्या, ते कधीच वाया जाणार नाहीत. हे यातला संदेश आहे. आणि जास्त काही लांबवत नाही, जास्त 1-2 मिनिटामध्ये, की जसं आता माझ्या मुलाचा पण तुमच्याच विभागात प्रवेश झालेला आहे. मुलगाही शिक्षक झाला माझा, आणि तुमच्याच प्रेरणेने झालेला आहे, की डीएड कॉलेजच्याच प्रेरणेने झालेला आहे. डीएड कॉलेजला माझे पप्पा आहेत, मग मी पण शिक्षकच होणार. त्याला अनेक प्रकारची पदं, म्हणजे पदासाठी अर्ज कर म्हणायचो मी, पण त्याने केला नाही, मला शिक्षकच व्हायचं. पवित्र प्रणालीतनं तो 2 वर्षापूर्वी सेवेत आलाय, तुमच्या बरोबरीने आलेला आहे. तुमचं जेव्हा डीएड चालू होतं त्यावेळेस तो 3 वर्षाचा होता. 1995चा जन्म आहे त्याचा. आणि आता मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं त्या विद्यार्थ्यांनी त्याला शिकवलंय. नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण मला वाटतं कोलाडला झालं, आणि त्या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राजेंद्र आंबिके आणि सुनील वैकर असे 2 माझेच विद्यार्थी त्याला तज्ज्ञ मार्गदर्शक होते. त्याला प्रथम क्षणी पाहिल्याबरोबर यांनी ओळखलं दोघांनी, आणि म्हणजे ओळख दिली यांनी. तर उत्तम अशा प्रकारचं अध्यापन
सुनील वाईकर असतील किंवा राजेंद्र आंबिके, आता सगळ्यांची नावं घेतली तर इतरांना ज्यांची नावं घेणार नाही त्यांना वाईट वाटेल, नाही म्हणून वाटणार. कारण कसं आहे, सगळेच या ठिकाणी सगळेच म्हणजे शैक्षणिक समाज शिबिर आठवतंय मला, समाजसेवा शिबिर तुमचं. मला वाटतं दत्ता खुळपे होते का? होते तर ते आज जरा उशिरा आले, पण आलेत हे महत्वाचं आहे. आणि पाक्षिक होतं तुमचं, वेगवेगळ्या 4 शाळांवर पाक्षिक होतं. खरोखर चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक समाजसेवा शिबिर तुमच्या बॅचचं झालं होतं आणि पाक्षिकही त्याच दर्जाचं झालं होतं. म्हणजे हे आवर्जून सांगायला पाहिजे या ठिकाणी. आता 28 वर्षानंतर अजूनही आठवतं ते गोष्ट, अजूनही त्या गोष्टी आठवतात. का आठवतात या? कारण तुमची बॅच तशी होती, तुमची क्रीमी बॅच होती, क्रीम काढलेली होती. ते 72%च्या 73%च्या वरचे विद्यार्थी आहात आपण सगळे. काही मुलांचे प्रवेश मिळाले नाहीत, 70% असतील तरी, त्या काळातली गोष्ट. त्यामुळे तुम्हाला फार काही वेगळं सांगायची गरज नव्हती, तुम्हाला फक्त दिशा द्यायची होती आणि तुम्ही ध्येय गाठत गेलात. तुम्हाला फक्त दिशा दिली, आम्हाला काही करावं लागलं नाही वेगळं. एक मात्र करावं लागायचं, इथं आता प्रांजळ कबुली देतो तुम्हाला. 72-73% विद्यार्थी जेव्हा वर्गात येतात आपल्याला शिकवायला, आपण त्यांच्या समोर उभे राहतो, त्यावेळेला मला 90%चा अभ्यास केला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? कारण एखादा प्रश्न जर विचारला विद्यार्थ्यांनी, त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. देता नाही आलं तर उद्या देतो असं सांगायला पाहिजे, चुकीचं सांगता कामा नये. शिक्षकाचा धर्म आहे तो की विद्यार्थ्याला कुठलीही संकल्पना चुकीची सांगितली जाऊ नये. त्याला उद्या तुम्ही संदर्भ ग्रंथात तपासा,